नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की एकत्र कुटुंबाची मिळकत असते आणि एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये वडील, आई वडील असतील, मुलं मुली असतील, त्यांचा बाय बर्थ राईट असतो, म्हणजे जन्मता हक्क असतो. वडील हे कुटुंबाचे कर्ता असतात आणि त्यांना ती संपूर्ण कुटुंब चालवावं लागतं. मग संपूर्ण कुटुंब चालवत असताना त्या कुटुंबाच्या मिळकतीची देखभाल करणं, म्हणजे जमीन असेल तर त्याची देखभाल करणं, त्यातून पिकं घेणं, ती डेव्हलपमेंट करणं, त्यासाठी कर्ज काढणं, एवढंच नाही तर कुटुंबातील जे मुलं मुली आहेत त्यांचं शिक्षण करणं, त्यांची लग्न करणं, त्यांना संपूर्ण मार्गी लावणं, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते कुटुंब प्रमुख म्हणून वडिलांना करावं लागतात. आणि प्रसंगी जेव्हा काही अशा अडचणी येतात अपरिहार्य, तर त्या प्रसंगामध्ये त्या एकत्र कुटुंबाची मिळकत विक्रीसुद्धा करावी लागते आणि त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या उतार्यावर वडिलांचं नाव असतं. आणि आपल्याला माहीत आहे की हिंदूंच्या बाबतीमध्ये